शिक्षण क्षेत्रामध्ये कोल्हापूरचा डंका, पीजीए निर्देशांकात देशात दुसरा तर राज्यात पहिला क्रमांक। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती। कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92,2000-1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप। भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने जाहीर केलेल्या पीजीआय म्हणजेच कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर जिल्ह्यानं देशात दुसरा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावलाय। जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांनी ही माहिती दिली। गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्हा 462 गुणांसह देशात पहिल्या क्रमांकावरती होता, मात्र यंदा अवघा 1 गुण कमी झाल्यानं 461 गुणांसह जिल्ह्याला दुसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलंय। सध्या कोल्हापूर जिल्हा उत्तम 2 या श्रेणीत आहे, परंतु पुढील वर्षात 540 गुणांचा टप्पा गाठून उत्कर्ष श्रेणीत जाणं आणि 2026-27च्या निर्देशांकात पुन्हा एकदा देशात नंबर 1 बनणं हेच आमचं मुख्य ध्येय असल्याचं डॉक्टर जास्मिन यांनी स्पष्ट केलं। तुम्ही जर 2023-24च्या पीजीआयचा स्कोर बघितला तर 345 होता। त्याच्यावरून पुढचे वर्ष डायरेक्टली 463 वर आम्ही गेलो, म्हणजे 118 मार्क्सची आम्ही भरारी घेतली। तर त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर जे आम्ही काम केले त्याचा रिझल्ट आम्हाला दिसला आहे। आणि आता प्रतिवर्ष आम्ही तेवढा निधी इन्व्हेस्ट करतोय आपली शाळांमध्ये। 3,500 पेक्षा जास्त आपली शाळा आहे। बघायला गेलं तर 70 कोटी सुद्धा कमी पडते आम्हाला अजून जास्त निधीची गरज आहे। आपले जे ग्रामपंचायत स्तरावर पालकांकडून जे आपले शाळांमधून शिकून चांगले पोझिशन्सवर लोक गेले आहेत, सगळ्यांकडून आम्हाला अजून लोकसहभागाची गरज आहे, ज्यामुळे आपली शाळा चांगली होतील। मागचे काही वर्षांमध्ये चांगलं काम झालंय। तुम्ही पण जाऊन फिरून बघितलं असेल की किती चांगली आपली समृद्ध शाळाची कॉन्सेप्टमध्ये शाळा झाली आहे। आपले मॉडेल टॉयलेट कॉम्प्लेक्स, मुलींसाठी मुलांसाठी जे स्वच्छतागृह झाले आहे, असे देशामध्ये कोणती शाळामध्ये झाले नसतील। परंतु जे आपला स्कोप ऑफ वर्क आहे ते खूप जास्त आहे। त्यामध्ये काही प्रमाणात आम्ही करू शकलो आहे, अजून भरपूर पुढे आम्हाला जायचे आहे। या यशाबद्दल बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत आणि शिक्षण सभापती शीतल यादव यांनी हे यश सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचं फळ असल्याचं सांगितलं। या कामगिरीबद्दल त्यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानलेत। शिक्षणाचा हाच दर्जा कायम ठेवत कोल्हापूर जिल्हा येणाऱ्या काळात देशात पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केलाय। या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, शिक्षण सभापती शीतल यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांच्यासह शिक्षण विभागातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।